आधी मालकच बनून मी आलोय. मालक बनण्याच्या तोऱ्या घेतोय. अरे ही मालकी म्हणजे एवढी हलकी नव्हे. जाणतोय आम्ही. आज मला कळलं. अरे सचेतन असणारे अचेतन पडले आणि आमचे मालक का बारीक झाले. मला आज कळलं. अरे ही मालकी करताना 15 दिवस उलटी लागत नाही. अशा प्रकारे म्हणून मी तुला सांगतोय, माझ्यासारखा सेवा भाऊ मालक बनू नको. जरी तुझ्या मते मी मालक असलो तरी माझ्या मनानं मी सेवकच आहे. माझ्यापेक्षा श्रेष्ठांची मी सेवाच करणार आहे. आणि ज्यानं मला हे सर्वस्व दिलंय त्याला कदापि मी विसरणार नाही. आणि त्याच्या सर्वस्वाला हा सेवकच असेल. माझ्या समोर उभा राहिलास, कोणत्या उद्देशाने तू समोर आलास याची मला कल्पना आहे. कारण माझी माता पार्वती, या पार्वतीला लंकेत मी नेत असताना ही पार्वतीनं स्वरूप बदललं आणि मला तिने शाप दिलाय. आणि त्याच पार्वतीकडे मला पुन्हा नेण्यासाठी तुम्ही आलात. हे बरोबर आहे. एकाच कारण असतो. ज्या मातेने तुला शाप दिला, अरे ज्या मातेची तू माझ्या पित्याजवळ मागणी केलीस, ती जर तू कामवासनेनं मागणी केली नसतीस तर निश्चितच आज माझी माता या विश्वाची आदिमाला तुझ्या लंकेत असती. पण तुझ्या मनात निर्माण झालेली ती कामुक वासना आणि त्या कामुक वासनेमुळं माझ्या मातेला ते विराट रूप घ्यावं लागलं. आणि जेणेकरून तुझ्या कर्मी घडलेला तो प्रमाद आणि म्हणूनच तुला मातेनं शाप दिला. हे गजानन, मी माझ्या देवाबरोबर देवासमोर मागणी केली, मला ही माता दे. मग ही माझी मागणी मी कामवासनाने केली होती, कामविह्वल होऊन केली होती, कामलुब्ध होऊन केली होती. हे माझ्या देवाला सुद्धा ठाऊक होतं. पण हे गजानना, मी त्रिपंचवदन आणि तो कैलासीचा देव म्हणजे पंचवदन. ज्यावेळी त्याने मला पार्वती माझ्या हाती सोपवली त्याच वेळी मला सांगितलं होतं, अरे ही पार्वती जर तुझ्या लंकेत गेली, माझ्यासारखा तू पंचवदन होशील. अरे साक्षात शिवशंकर तू होशील. आणि म्हणूनच माझ्या देवाची इच्छा आणि स्वतः माझ्या देवासारखं मी स्वरूप प्राप्त करून घ्यावं याच्यासाठीच मी माझ्या मातेला घेऊन. म्हणजे त्यात तुझ्या ईर्ष्येमुळं, त्यात तुझ्या अभिलाषेमुळं आज तुझ्यावर प्रसंग ओढावला. अरे ज्यावेळी विश्वाच्या आदिदेवानं आपली भक्ती म्हणजे माझी माता तुला दिली, त्याच वेळी तुला कथन केलं होतं की तुझ्या मुखातून एकही अपशब्द बाहेर येता नव्हे तर कोणताही असत्य वर्तणूक तुझ्याकडून होता कामा नये. पण तू काय केलं? अरे देवानं तुला दिलं ते तुला सांभाळता आलं नाही आणि म्हणूनच माता कोपली. मातेनं ते उग्र रूप धारण केलं आणि त्याच कारण काळासारखा राहावी रंगारी या विश्वात दुसरा कुणी नाही. अरे जन्मतःच माझ्याच पित्यानं तुझा शिर धडापासून वेगळं केलं होतं. म्हणजे जी नियती तुझ्या भोवती गरगर फिरली तीच नियती माझ्या भोवती सुद्धा गरगर फिरली आहे. आणि म्हणूनच म्हणतोय, पार्वती माझ्या लंकेत गेली नाही, हा नियतीचा दोष आहे, माझा नव्हे. मग जर तो नियतीचा दोष असेल तर संप्रत आपण गतकाळात काय केलं याची जाण ठेवून वर्तमानात जगलो, त्याच वेळी भविष्यकाळ उज्ज्वल होऊ शकतो. पण तुझ्या कर्मी घडलेला प्रभाव तू तुझ्या स्वार्थासाठी, तुझ्या इच्छेसाठी या विश्वजनीला लंकेत घेऊन जात होता. आणि म्हणूनच तीच तुझी अभिलाषा पडण्यासाठी तीच शिवलीला तिथं घडली आणि मातेनं त्यामधून मागे भूतकाळात काय घडलं याची मला अक्षिती नाही, पुढे भविष्यकाळात काय घडेल याचे परिणाम मला ठाऊक नाही. माझ्या समोर आहे तो वर्तमान काळ, ढकलता वर्तमान काळ. आणि त्याच वर्तमानाच्या हातावर पाय देऊ तुझ्या बरोबर संघर्ष करी. त्याच वर्तमान काळात जर स्वतःला तुझे परवा नसेल तर या विघ्नाच्या नाविलास होतोय, त्या मातेच्या आज्ञा
पायी चाललोय. अरे वास्तविक तुला गजाननाचा बोध घ्यायला होता, ज्यानं मात्याच्या फक्त आज्ञेसाठी स्वतःचं शिर पित्यावर उडवून घेतलं. तोच विघ्नविनायक गजानन आमच्या नेत्रासमोर आहे. मग तीच मातेची आज्ञा घेऊन जर मी आलो असेल तर विचार कर तुझं काय होईल.